हाय गाइस, कैसे हो आप सब लोग? मजेत होंगे, सगळे मजेत असताल तर मी आज माझं रुटीन दाखवणार आहे. म्हणजे जे जे थोडी कामं असतात सकाळची ती दाखवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर माझं हे नवीनच चॅनल आहे. शिवांश काय झोपला नव्हता, तो जागाच होता. ते खाली दिसत नाही कॅमेरामध्ये, तो खेळत होता. त्याला खेळणी वगैरे दिले आणि मी साफसफाई वगैरे करून घेत होते. आता तो झोपतच नव्हता, तर मग मी किती वेळ काम ठेवू तसंच. ऑलरेडी 11 वाजले होते, त्याच्यामुळं मग मी म्हटलं त्याला खेळायला दिलं खेळणी आणि मग मी साफसफाई करत होते. असे उशा वगैरे ठेवून घेते. मला जर रोजचंच काम आहे हे, त्याच्यामुळं मला काही वाटत नाही. पटापटा पटापटा होऊन जातं. हे सारखं शिवांशमुळं सगळं राडा होतं. हे दोघं असल्यावर कसं, आता आधी कसं दोघं होतं त्याच्यामुळं कुठली एक वस्तू तिथं ठेवली की ती पटकन हलवत पण नव्हतं ना, त्याच्यामुळं राडा काय होत नव्हता. आता शिवांशमुळं सगळे कपडे ते लागतातच, त्याच्यामुळं सगळं काढावं लागतं. आणि मग म्हणलं फरशी वगैरे पुसून घेतली, देवपूजा करायची राहिली होती. हे बघा, हे टकलू खेळतंय तसंच. आता फरशी पुसली की त्याला सांगितलं ना मी, फरशी पुसली अजिबात हालू नको, तो अजिबात हालत नाही. तो इतका हुशार झालाय की कसं काय एवढं म्हणजे त्याला समजतं, मलाच समजत नाही. त्याला म्हणलं ना अजिबात हालायचं नाही, तो हालत पण नाही. त्याला म्हणलं ना शांत बस, तर तो एकदम शांत होऊन जातो, तो बोलतच नाही. आणि मग त्याला म्हणलं ना असं आपण काही बोललं की म्हणजे रागाने बोललो की त्याला लगेच समजतं, लगेच तो शांत होऊन जातो. राग तर खूप आहे त्याला. फरशी वगैरे पुसून घेतली. आता लहान लेकरू आहे म्हणल्यावर सगळं डेटॉलनेच फरशी पुसते मी. सध्या तरी लायझॉल वगैरे काही आणलं नाही, डेटॉलच वापरते मी फरशी वगैरे पुसायला. फरशी वगैरे पुसून झाली होती आणि मग मी रांगोळी वगैरे काढून घेतली. तुम्हाला तर माहितीच आहे, मी मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं की मी रोज म्हणजे सकाळ सकाळ उठलं की माझं कामावरून मी माझं रांगोळी वगैरे काढून देवपूजा वगैरे करते. आणि मग मी रांगोळीमध्ये कधीच कलर भरत नाही. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मी फक्त हळदी कुंकू वाहते आणि हळदी कुंकू वाहून मी माझे देवाच्या पाया पडते, कारण त्या उंबरठ्यातूनच आपली लक्ष्मी येत असती. मी घर वगैरे स्वच्छ करून सगळे रांगोळी वगैरे काढते. आणि शिवांशला आंघोळ वगैरे घातली होती, ते काय मी ब्लॉगमध्ये घेतलं नाही कारण तो खूप येड्यावानी करायचा. त्याच्यामुळं मी पटकन त्याला आंघोळ वगैरे घातली आणि त्याला आवरायला घेतलं. आणि त्याला खूप झोप आली होती. त्याला खाऊ वगैरे घातलं होतं मी. खाऊ घालून त्याला झोपी लावायचं होतं मला. पण ते खाऊन सुद्धा बघा ना तोंडात कसे बोटं घातलेत त्यांनी. खूप शांत झालाय, त्याचं दुखत होतं. आम्ही पुण्याला गेलतो ना, त्याच्यामुळं त्याला खूप सर्दी खोकला ताप आली होती रात्री, त्याच्यामुळं तो झोपला नव्हता. आणि सकाळी लवकर झोपला होता आणि उशिरा उठला होता. त्याच्यामुळं आता पटकन, आता 11 वाजले नाही म्हणले तरी, त्याच्यामुळं त्याला मी पटकन आवरून वगैरे घेतलं, खाऊ वगैरे घातलं. आणि मी काजळ त्याला हिमालयाचंच वापरते. कोणी म्हणजे जाई काजळ वापरतं लहान लेकरांचं, पण ते जाई काजळनी मला ते टिपके वगैरे लावता येत नाही आणि ह्याच्याने सोपे पडतं लावायला. मी काय लावत नव्हते, हे माझे सासूबाई म्हणतात की नाही का टिपके लावले की बाळाला नजर लागत नसते आणि छान पण दिसतं बाळ, त्याच्यामुळं मग मी पण लावते. नाहीतर मी आधी एकच टिपका लावायचे मधी. मग आमच्या सासूबाई डोळ्यात पण काजळ घाल म्हणायचे, पण मी घालत नाही कारण आजकालच्या काजळमध्ये केमिकल असतं. आपण घरी बनवलेलं काजळ काय वेगळं वाटत नाही लावायला. मग हे कसं आता आपण मेडिकल स्टोअरमधून आणतो, त्यात काही ना काही केमिकल असतं, त्याच्यामुळं मी काही डोळ्याला लावत नाही. आणि तो आज कसा शांत बसलाय काय माहिती. रोज तर अजिबात काजळ पण लावून देत नाही आणि असे टिपके पण लावून देत नाही. त्याच्यामुळं तर मी ते काजळ मागवलं होतं. आणि त्याला येणं बरं नव्हतं म्हणून मी औषध पाजत होते. तो काय औषध प्यायला राजीच नव्हता. तो इतके नाटकं करतो ना, त्याला औषधाची बाटली बघितली की लगेच समजतं की आपल्याला औषध पाजतात आता. इतके नखरे करतो ना तो लई. औषध म्हणलं की नकोच वाटतं तुला का नाही? औषध नको वाटतंय? नको वाटते तुला औषध? वा, ओगो बया, ओगो बया. काय होते? माझी सगळी कामं वगैरे झाली होती, फक्त मला स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाक बाकी राहिला होता आणि त्याला पहिल्यांदा झोपून घेतलं ना त्याला, मग माझी सगळे कामं उरकतात पटापटा. मग आता सगळे कामं झाली होती, फक्त कपडे आणि स्वयंपाकच राहिला आहे. म्हणजे मी ते तर हॉटेलवर जातात सकाळ सकाळी, मग राहिलं काय
शिवांचं खायचं तर मी सॅरेलेक्स वगैरे त्याचं वेगळं बनवते आणि मला असतं राहते मग मी मसाला भात वगैरे बनवून खाते. मग रात्रीचं वगैरे मी पीठ ठेवलेलं असतं ना मळून मग तेच चपाती वगैरे बनवून ठेवते. तुला काय बोलायचं का? बोल बरं काय बोलायचं का तुला? काय बोलायचं तुला? काय बोलायचंय का? पप्पा म्हण पप्पा. बरं नाही ग माझ्या शिवला, त्याला बरं नाही. कालपासून सर्दी झाली. आम्ही पुण्याला गेलतो त्याच्यामुळे ते सर्दी झाली त्याला. सर्दी झाली माझ्या शिवनुलीला. पादी म्हणे हो काय झाले? माझा राजा आहे राजकुमार. बुआ बाबा बाबा झोपायचं का? झोपायचं. बाय बाय कर. बाय बाय. टाटा टाटा कर. टाटा टाटा कर. टाटा बाय बाय. टाटा टाटा.